पण तुझी ना बिंडोक बायको डोक्यातनच जात नाहीये माझ्या. अगं स्वयंपाक येतो म्हणून तोंड देतं यार वुमन ऑफ द इयर. आणि अशा कित्येक मुली आहेत की ज्या स्वयंपाक करत नाहीत पण त्यांनी खूप काहीतरी बेटर अचीव्ह केलंय लाईफ मध्ये. स्वयंपाक नाही येणं काही मोठी गोष्ट नाहीये. अगं बच्चा आता जाऊ दे ना, तुला माहितीये ना ती बावळट आहे, बिंडोक आहे, अक्कल नाहीये तिला. अरे तीच म्हणून काय, ते जजेस कोण आणले होते तेही तसेच होते. ते काय किचनचे रिलेटेड काय प्रश्न विचारत होते, इमोशनल लेवलचे विचारत होते, सगळे इम्प्रॅक्टिकल क्वेश्चन्स होते. आणि ही काय फालतू उत्तर देत होती यार. सगळं अनफेअर होतं ते खूप. यु नो व्हॉट, मला तर वाटतं ना तिने सगळं मॅनेज केलं असणार. एक सेकंड, ती स्वतःला नाही मॅनेज करू शकत, त्या जजेसना काय मॅनेज करणार? दॅट्स ट्रू. बट यु नो व्हॉट, मला बदला घ्यायचा आहे तिचा. मला ना त्या म्हातारीच्या घरातून काढायचं आहे तिला बाहेर. बच्चा, तुझी सुई त्या राधिका भोवतीच का अडकली आहे? आता झालं ते विसरून जा ना, फॉरगेट इट. असं कसं विसरू यार, तिने मला सगळ्यांसमोर इन्सल्ट केलंय. मी नाही विसरणार आहे काहीच. शी विल हॅव टू पे फॉर इट. हे बघ बच्चा, आता प्लीज रागाच्या भरात ना परत काहीतरी वेगळी पैज लावू नकोस ना. झालं तेवढं पुरे झालं. बट कॅरी, तू एक काम करत जा ना, तू माझ्या बरोबर रोज ऑफिसला चल ना, म्हणजे प्रॉब्लेमच मिटला. हा यार ते तर बरंच होईल. पण आज मीटिंग आहे ऑफिसची म्हणून घेऊन चाललायस तुम्हाला. असं नेहमी नेहमी कसं होणार? बरं ईशा पण नाहीये आता काही दिवस इकडे. आय नो, पण मी आता तू रोज ऑफिसला येऊ शकशील अशी व्यवस्था करतो ना, मग तर झालं. हा यार ते बेस्ट ऑप्शन आहे माहितीये. म्हणजे इकडे राहिले नाही ना तर त्या राधिकाचं तोंड पण पाहिजे गरज नाही. काही ना काही प्रॉब्लेम्स होतील ना काही भांडणं होतील आमची. इतकं बेस्ट होईल माहितीये. प्लीज जमव ना काहीतरी ऑफिसचं. जमव म्हणजे जमवणारच. काम झालं म्हणून समज. Oh God, you are the best. I know that is the main reason I'm with you. चल जाऊया पटकन, उशीर होतो. मी या घरात एकटा राहणार नाही. शनायासोबत मी सुद्धा हे घर सोडून चाललो. तुला घर हवं होतं ना, मिळालंय घर तुला. आता मी काय करेन, कुठे राहीन, हा माझा प्रश्न आहे, मी बघून घेईन. ओके, मी असं समजेन की घर दान केलं तुला, रातोरात तुझ्या नावावर केलं. हे घराचे पेपर्स. खूप झालं. खूप सहन केलं. पण यापुढे हा असला अपमान मी सहन करणार नाही. तुमच्या पुढे मला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मला काहीतरी करायलाच हवं. अरे हाँ लखानी सर, मैं निकल रहा हूँ जी. ओके, नहीं नहीं एज यू से, कोई बात नहीं, नेक्स्ट वीक कर लेते फिर. जी जी, नो प्रॉब्लेम. ऑल राइट, गुड डे, थँक्स. काय झालं? क्लायंटचा फोन होता, मीटिंग कॅन्सल झाली. अरे यार आता काय? अगं आता काय, आय डोंट हॅव एनी ऑप्शन, ऑफिसला तर जावंच लागेल. काय यार, एक तर किती दिवसांनी मी तुझ्यासोबत क्लायंट मीटिंगला येणार होते आणि तीही कॅन्सल झाली. का कॅन्सल झाली मीटिंग आता? अगं त्यांना काहीतरी महत्वाचं काम आलं. आता आपण रिझन तर नाही विचारू शकत ना. पण सोड ना, आपण एनिवे ऑफिसला जाऊया. हा, मी जेनीला फोन करतो. ए नको नको करू. का? अरे तुझ्या पाठी तुझ्या ऑफिस मध्ये काय काय होतं ही बघायची ना बेस्ट संधी आहे ही. आपण डायरेक्ट ऑफिसला जाऊन धडकूया, सगळे बघत राहतील. चल. अगं पण असं कसं वाटेल? काही नाही होत, तू ऑफिसचा बॉस आहेस ना, तू काय घाबरतोस? चल ना. ओके चल. जेनी तू कशी आहेस? बरी आहे मॅम. मॅम तुम्ही कशा आहात? कशी दिसून राहिली मी? चांगली ना? चल इथेच बोलत उभी राहणार आहेस का? या ये. जेनी ये. अगं नानीजींनी ढोकळा केलाय, बरं झालं वेळेवरती आली. मी तुझ्यासाठी ढोकळा घेऊन येते. मॅम मला खरंच आता काही नकोय. मी तुम्हाला भेटायला आले. जेनी तू आधी बस तरी. मॅम तुम्ही बसा. अगं आधी बस ना जेनी, मी घेऊन येते ना. नको मॅम तुम्ही बसा ना प्लीज. प्लीज बसा. प्लीज मॅम. काय झालं आता? मॅम
मॅम गुरु सरांनी तुमच्याबरोबर जे बिहेव केलं दॅट वॉज रॉंग. मला रेवतीकडून सगळं कळलंय. मॅम मॅम तुम्ही नेहमी हॅपी असता, स्माइलिंग फेस असता आणि तुम्हाला जे काही फील होत आहे ते तुम्ही नेहमी लपवता. पण मॅम तुमच्या मनात जी तळमळ सुरू आहे ना मॅम, ती फील होते मला. जेनी, आता झालं त्यावर बोलण्यात काही अर्थ आहे का? झालं, आता पुढे जायचं. आयुष्य कोणासाठी थांबते का? नाही ना. मग नुसतं रडत बसण्यात काय अर्थ आहे? येस मॅम. मॅम रडायचं नाहीच आहे. यू हॅव टू स्माइल ना. मॅम मला काय वाटतं, तुमचं जे काय ते मसाले, पिकल्स आणि पापड वगैरे ना, वाय डोंट वी सेल दॅट? म्हणजे मॅम फक्त सोसायटीमध्ये नाही तर सोसायटीच्या बाहेर पण. नाही म्हणजे काही समजून नाही राहिलं मला. काय बोलून राहिली तू? मॅम म्हणजे हां मॅम, आपण रेस्टॉरंट्स, हॉटेल्स यांना आपण टेस्टिंगला देऊ शकतो ना, म्हणजे सॅम्पलिंगला. ओके, आय मेक इट सिम्पल. आपण आमच्या ऑफिसमध्ये सेल करू शकतो ना. आणि मॅम लेडीज तर खूप इंटरेस्टेड असतात, इझिली संपेल सगळं. नाही, तुझं बरोबर आहे जेनी, पण मी तिथे आलेलं यांना नाही आवडायचं. मॅम सरांना कळूच द्यायचं नाही आपण. कायचे काय काय बोलून राहिली तू? मी तिथे आले, पापड लोणची ऑफिसात विकली, ते यांना कसं नाही कळणार? मॅम ट्राय तर करूयात ना. नाही जेनी, ते असतील ना तर सगळ्यांसमोर तमाशा नकोय आता मला. मॅम सर ऑफिसमध्ये नाहीच आहेत. सर मीटिंगसाठी गेलेत आणि आय थिंक हिल कम आफ्टर 3. तर तोपर्यंत तुम्ही येऊ शकता. आनंद सर आहेत ऑफिसमध्ये. एवढी सगळी लोक आहेत, सगळे तुम्हाला हेल्प करतील मॅम. नाही नको जेनी, अगं खरंच नाही आवडायचं यांना. मॅम कुणाच्या लाइकिंगचा प्रश्न नाहीये. आणि तुम्ही एवढा विचार का करताय? मॅम आय डोंट नो एनिथिंग. यू आर कमिंग विथ मी. तुम्ही चला, मी तुम्हाला घेऊन जायला आली. बरं जेनी, ते मी येते तुझ्या बरोबर, पण मी लवकर परत येईन, चालेल का? ओके मॅम. मॅम लगेच जाऊ. आणि मॅम पहिलं तुम्ही चला तर. बरं जेनी, मी जरा ते पापड लोणची घेऊन येते आणि नानीजींना पण सांगून येते. हां येस आलीच मी. या. हो नमस्कार मॅडम. आज अचानक ऑफिस मध्ये? हो रघु भाऊजी, मॅमचं काम आहे. पण साहेब तर ऑफिस मध्ये नाहीये. मॅमचं आपल्याकडे काम आहे. हो का? मग बसा ना तुम्ही, लगेच तुम्हाला चहा आणतो. गरम कॉफी आणू? नाही रघु भाऊजी, मला काही नकोय. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. अरे वहिनी, आज सकाळीच इथे काय बेत काय? नाही भेट असं काही नाही. तुम्ही रिकाम्या हाताने येऊच शकत नाही वहिनी. नक्की काहीतरी घेऊन आला असणार. हा, आणलंय ना. काय? ते सरप्राईज आहे. पण बघा ना, मॅम आल्यावर सगळे कसे एक्साइटेड झाले. अरे हो, छान मस्त वाटलं. सकाळची सुरुवात एकदम झकास झाली.